मंदिराचा आजूबाजू परत जाणार आणि तिथून मग आसूजला केशवराज मंदिरामध्ये पहिल्यांदा जातो आपण केशवराज मंदिरात. त्यात आपण दापोलीतून केशवराज मंदिर असू तिथे जायला टमटम पकडले. आता आपण दापोलीत ना पकडले. तर मित्रांनो आता आपण केशवराज मंदिराच्या एंट्रन्सला आलेलो आहे. तर इथे पार्किंगची सुविधा आहे. समोर तुम्ही चहा नाश्ता वगैरे पण करू शकता. असा रोड आहे चालण्यासाठी. एक अर्धा तास तरी जाईल बोलत आहेत. बघू आता आपण चालायला सुरुवात करू. तर मित्रांनो असा मस्त निसर्गाच्या सानिध्यातून चालायला रोड आहे. वर फणस पण लागले आहेत बरेचसे पाहू शकता. जरा वयस्कर माणसं येत आहेत तर चालायला जरा मुश्किल आहे. पण यंग असेल तर तुम्ही आरामात चालू शकता. आणि असे जागोजागी बोर्ड पण लावलेले आहेत त्यांनी मंदिराचे असता दाखवायला. श्री केशवराज मंदिर. असं नारळी सुपारीच्या आंब्याची झाडं आहेत. तर मित्रांनो असा होळा पण आहे आणि असा ब्रिज आहे. तर पावसाळ्यात आलं तर पाणी वाहत असतं. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप कमी आहे. स्टेप्स आहेत चालायला. पावसाळ्यात बरंच पाणी असतं इथे. मित्रांनो एक 15 मिनटं चालून आलो आम्ही मंदिराजवळ. जरा रस्ता एकदम शिड्या अशा उंचावर आहे. मंदिराचा आजूबाजू परत तिथे लागूनच गणपतीची पण सुंदर अशी मूर्ती आहे. आवाज सुटलेली आहे मित्रांनो. तुम्ही जर चालत आलात 15-20 मिनटं इथं मस्त हवेशीर आराम करू शकता. इथे मंदिराबद्दलची तुम्ही माहिती वाचू शकता.
मित्रांनो आपण आलेला आता इकडे लोकल खानावळ हरण्याच्या पाटील खानावळ. बघू आता जेवण. एक पापलेट थाली सांगितली आणि एक कोलंबी थाली. तर मित्रांनो आता आपली थाली आलेली आहे. तर ही पापलेट थाली पाहू शकता. मीडियम साईजचा पापलेट आहे, त्याच्यावर जवळा दिलेला आहे, रसायन तांदळाची भाकरी आणि कोलंबी आहे. तळलेली कोलंबी, इकडे पण जवळ आहे आणि सार आहे. आता जेवायला सुरुवात करायची. तर मित्रांनो आता जेवण झाल्यानंतर आपण पाटीचा समुद्र आहे तिथे आलोय. पुढे समोर पाहू शकता बंदर आहे, इथेच लिलाव होतो. बोटी पण लागलेल्या आहेत. चला आम्ही लवकर आलो, अजून 1 तास आहे लिलावासाठी. तसे 3 वाजले, 4 वाजता होतो लिलाव चालू. थोडा वेळ इथेच फिरू, लिलावाची वाट बघू. समोर पाहू शकता हरणे किल्ला. पापलेट तर मित्रांनो आता आपला दाभोळकाचा रिटर्नचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या गावातलीच रिक्षा भेटलेली आहे, त्यामुळे आपला कमी खर्चाचा प्रवास होतो.